रत्नागिरीमध्ये विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढते. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि उदय सामंत यांचा पराभव करण्याचा विडा उचललाय. येत्या विधानसभेला उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील असा आरोप करत राजन साळवींनी पक्षनिष्ठेवरूनच हल्लाबोल केला. तर राजन साळवींच्या टीकेला पालकमंत्री उदय सामंत यांनीही प्रत्युत्तर दिलं. 2024च्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला मी नक्कीच सांगतो. या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही. ना शरद पवारांचे होऊ शकले, ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले, ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत. आज भाजपच्या वरचं निवेदन भाजप म्हणून ते राहतील. राजन साळवींवर बोलून राजन साळवींना मला कुठेही नेता बनवायचं नाही. मला राजकीय काही नियम पाळायची सवय आहे. मीच 2004ला निवडणूक लढवली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं. मग आता काही उत्तर त्यांना पण द्यावी लागतील जे मी कधी बोलत नाही. त्याच्यावर राजन साळवी साहेबांचं जे काही मत आहे ते काही मनावर घेत नाही. ते मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.